असं वाटतंय की आपण नॉनव्हेज सोडून द्यावं, आपण आपल्या घरामध्ये पवित्र वातावरण करावं. पण हे सगळं टिकेल की नाही? चला आज मस्त ताव मारू, छान खाऊ पिऊ, आपण मस्तपैकी मजा करू. मांसाहारी प्राणी आहेत, त्यांच्या पोटातली आतडी आणि आपल्या पोटातली आतडी याच्यामध्ये फरक आहे. मग तुम्ही वनस्पती खाता, मग आम्ही प्राणी खातो, मग आमच्यामध्ये फरक आहे. जसं एखाद्या बाईला मासिक धर्म आल्यानंतर तिच्या शरीरातून काही स्त्राव बाहेर पडतो. जगामध्ये काही लोक असे आहेत की ज्यांना आपण काय खातो याचा फरकच नाही पडत. जे मिळतंय ते खायचं, जे आवडतंय ते खायचं. मग त्याच्यामुळे आपल्यावर काय परिणाम होतो, जगावर काय परिणाम होतो, आपलं भविष्य काय असेल, आपला जन्म कशासाठी झाला याचा काहीही फरक नाही पडत. त्यांच्या ते थॉट्समध्येही नसतं, त्यांच्या ते विचार प्रणालीतही नसतं, त्यांच्या विचारांचा तो भागही नसतो. काही लोक असे असतात की जे आम्ही कधीतरी नॉनव्हेज खातो, आम्हाला आवडतं, आम्हाला प्रोटीनसाठी वगैरे लागतं, त्याच्यामुळे आम्ही ते खात राहणार आणि त्यांना विचारही करायचा नाही आहे की आम्ही खाणार नाही किंवा आम्ही तसा प्रयत्न करणार की सोडण्याचा वगैरे. अशा प्रकारचे लोक आहेत. काही लोक अशी आहेत की जी भोगवादी आहेत की काय आहे व्हेज, काय आहे नॉनव्हेज, काय तुमचं अध्यात्म सगळं ठेवा गुंडाळून, आम्हाला जे आवडतं ते आम्ही खाऊ, तुम्ही कोण आलात मोठे शाणे. म्हणजे तिरस्कृत रीतीने या सगळ्या गोष्टीकडे बघतात आणि स्वतःला जे हवं ते करतात. पण काही लोक अशी आहेत की जी कीर्तन ऐकायला येतात, कधी कधी वारीला करतात, एखाद्या संतांना घरी पण बोलवतात, एखाद्या संतांकडे भेटायला जातात, कधी कधी सत्संग करतात, पण अजून पूर्णपणे एंट्री नाही आहे, मनात अजूनही रुकरुक आहे. असं वाटतंय की आपण नॉनव्हेज सोडून द्यावं, आपण आपल्या घरामध्ये पवित्र वातावरण करावं. पण हे सगळं टिकेल की नाही? मग माझ्या घरच्यांना हे आवडतंय की नाही? अनेकदा गृहिणींचा असा गोंधळ होऊन जातो की आपण काय करावं, माझ्या मुलाबाळांना तर नॉनव्हेज खायला आवडतं, माझ्या पतीला नॉनव्हेज खायला आवडतं, मग मी काय करावं? किंवा अनेक वेळा पतींचा असा गोंधळ होतो की माझ्या घरामध्ये सगळ्यांना आवडतं, मग मी कसं काय सोडू, मग माझ्या घरामध्ये माझ्या जेवणाची कशी व्यवस्था होणार, हे कसं होणार, ते कसं होणार. म्हणजे अनेक वेळा ते ना अनकम्फर्टेबल असतं. म्हणून काही लोकांना जे होत आहे ते होऊ दे, कधी कधी खाऊ, कधी जमलं तर सोडू, अशा विचारांमध्ये असतात. पण काही लोकांना ना प्राकर्षाने या मार्गाकडे यायचं असतं. भले त्यांना अगदी खूप काही मोठं नाही होता आलं तरी स्वतःपुरतं अध्यात्म करायचं असतं. हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे. त्यांना मनापासून नॉनव्हेज सोडायचं आहे आणि या अध्यात्माच्या मार्गावरती स्वतःची वाटचाल सुरू करायची आहे. म्हणून हा व्हिडिओ त्यांच्यासाठी नाही आहे जी सोसो आहेत, ज्यांना आपल्या आयुष्यामध्ये जे चाललंय ते छान चाललंय. म्हणजे अनेकशी माझी अशी मित्रमंडळी आहेत की ज्यांना असं काही एवढे काही ते लोकांचं वाईट नाही करणार, म्हणजे दुसऱ्यांचं वाईट करणार नाहीत, स्वतःची ते प्रगती करत राहतील, स्वतःच्या भविष्यासाठी भरपूर पैसा कमवून ठेवतील. मग ते खाणं काय, पिणं काय, मजा करणं या सगळ्या गोष्टींकडे ते लक्ष देतात. त्यांच्यासाठी हा व्हिडिओ नाही आहे. पण ज्यांचं मन परिवर्तित झालेलं आहे पण आता मार्ग भेटत नाही आहे, ही गोष्ट परसिस्टंट कशी ठेवायची, ही गोष्ट या गोष्टीमध्ये कंटिन्युटी कशी आणायची आणि या मार्गावरती चालत असताना पुढे पुढे कसं जात राहायचं, त्या लोकांसाठी हा व्हिडिओ आहे. जर तुम्हाला मनापासून नॉनव्हेज सोडून अध्यात्माच्या मार्गावरती यायचं आहे पण आजूबाजूची परिस्थिती तशी नाही आहे, भौतिक परिस्थिती ते करण्यापासून रोखते आहे, मग असं वाटतं आहे माझंही मन कधीतरी उचल खाईल, माझंही मन कधीतरी त्या गोष्टीकडे धाव घेईल, कधीतरी खाण्याची इच्छा होईल, मग मी काय करू, असं ज्यांना वाटतं त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. मग वेजच्या मार्गावर जायचं आहे पण अनेक अडथळे आहेत, आंतरिक अडथळे आहेत, बाह्य अडथळे आहेत, तर ते कसे दूर करायचे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. तर सगळ्यात पहिली गोष्ट काय करायचं नाही हे सांगण्यासाठी एक दृष्टांत देते. एक होता राजा, राजाकडे होती बकरी. बकरी राजाची फार आवडती होती, पण त्या बकरीचा एकच दुर्गुण होता असं राजाला वाटायचं, सतत चरायची, सतत पाला खायची. तर राजाला राग येतो, राजा म्हणतो की हिचं खाणं बंद झालं पाहिजे. राजाने अनेक प्रयत्न केले, आठवडाभर बकरीला खायला घालायचा, पण शेवटी 8व्या दिवशी उठून बकरी पुन्हा पाल्याकडेच तोंड घालायची. शेवटी राजाने दवंडी पेटवली की माझ्या या बकरीचं पाला खाणं जो थांबवेल किंवा जो नियंत्रित पद्धतीने तिला पाला खाणं शिकवेल त्याला मी 100 सुवर्ण मुद्रा देईल, अशी दवंडी पिटवली. पण जर तुम्ही माझ्या बकरीला घेऊन गेलात आणि जर तिचं पाला खाणं तुम्ही नियंत्रण केलं नाही तर मात्र तुम्हाला शिक्षा भेटेल. आता दवंडी पिटवल्यानंतर 100 सुवर्ण मुद्रांच्या मोहाखातर अनेको लोक आले, त्यांनी अटेम्प्ट दिला स्वतःचा बकरीचा पाला खाणं सोडवण्यासाठी. अनेको लोक फेल झाले, अनेको लोकांना शिक्षा झाल्या. हे सगळं वातावरण बघून एक चतुर मनुष्य समोर आला आणि त्याने त्याच्यावरती युक्ती काढायचं ठरवलं. तो राजाकडे गेला, त्याच्या बकरीला घेऊन घरी आला आणि त्याने काय केलं, बकरी समोर पाला टाकला,
तिला खाऊ दिला आधी आणि त्याच्यानंतर मात्र मोठी काठी घेऊन आला आणि तिच्या बाजूला उभा राहिला. आता बकरी पाला खायला जशी जाणार, पाल्याकडे तोंड जशी नेणार, तसा तो काठीने तिच्या तोंडावरती फटका मारायचा. बकरी जशी पाल्याकडे जाणार तसा तो काठीने तिच्या तोंडावरती फटका मारायचा. असं सतत सतत करून 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 त्याने बकरीला कसं तरी नियंत्रणात आणलं. त्याच्यानंतर आता तो बकरीला राजासमोर घेऊन गेला. आता राजाजींना सांगितलं, राजाजी तुम्ही तिच्यासमोर कितीही पाला घाला ती खाणारच नाही. आता बकरीसमोर पाला आणला, पण माणसाची वृत्ती, माणसाचे गुण कधीच बदलत नसतात. माणसाचा स्वभाव कधी बदलत असतो का हो? बकरी तिच्या गुणधर्मानुसार पाल्याकडेच गेली. तेवढ्यात त्या व्यक्तीने स्वतःच्या हाताजवळची काठी अशी ठणकन वाजवली. बकरी पुन्हा मागे झाली. पुन्हा जशी ती पाल्याजवळ जायची तसा तो काठी वाजवायचा. आता बकरी त्या पाल्याकडे बघायची, काठीकडे बघायची, त्या माणसाकडे बघायची, पण ती पाल्याकडे काही पुढे जायची नाही. हे बघून राजा खुश झाला. दृष्टांत संपला. सिद्धांत असा की तुम्ही मनाला रोकलं तर ते किती वेळ रुकेल? जोपर्यंत भीती तिथे उभी आहे, भीती तिथे उपस्थित आहे, तोपर्यंत रुकेल. त्यामुळे काही लोक जर म्हणत असतील की पाप आहे, तर पापाला घाबरून, यमदंडाला घाबरून, देवाला घाबरून आम्ही नॉनव्हेज खाणार नाही, तर अशांचं नॉनव्हेज खाणं जास्त दिवस टिकणार नाही. किंवा मी असं म्हणेन की ही सगळ्यात हीन भावना आहे नॉनव्हेज न खाण्याची. ही सगळ्यात हीन भावना आहे की मी पापाला घाबरतो म्हणून मी नॉनव्हेज खात नाही, म्हणून मी रातोरात कंट्रोल करीन. मी पापाला घाबरतो, मी यमदंडाला घाबरतो, मी अहंकार म्हणून समाजात दाखवण्यासाठी की मी नॉनव्हेज खात नाही, आय एम अ व्हेजिटेरियन, आय एम अ स्पिरिच्युअल पर्सन, हे दाखवण्यासाठी जर तुम्ही नॉनव्हेज सोडत असाल, रातोरात सोडत असाल, तरी हा डिसिजन चुकीचा आहे. तुम्ही असं करू नका. कारण असं नियंत्रित केलेलं कुठलंही कार्य, नियंत्रण सुटलं की ते कार्य तिथेच संपतं. उदाहरणार्थ द्यायचं झालं तर काही लोक डायटिंग करतात किंवा आपण उपवास करतो. उपवास केल्यानंतर संध्याकाळच्या वेळेमध्ये ज्यावेळेस आपण मनाने स्वतःला अलाउड करतो की आता तुम्ही खाऊ शकता, तर दाबून ठेवलेली इंद्रिय अशा पद्धतीने सुटतात की जे जे समोर भेटेल, मग ते गोड असेल, तिखट असेल, मसालेदार असेल, जे जे भेटेल ते आपण खात सुटतो. त्यावेळेस आपण विचार करत नाही की अरे मला डायटिंग करायचं होतं, मी किती कॅलरीज खातोय, हे काय करतोय, ते काय करतोय. बुद्धी तिथे चालत नाही, मन चौफेर सुटतं. कारण इंद्रियांचा राजा मन आहे. त्याच्यामुळे मारून मुटकून जर कोणाला आपण साधू बनवायला गेलं ना, तर ते साधुत्व जास्त दिवस टिकत नाही. मग ताई याच्यावर करायचं काय? कसं असतं माहिती आहे, अध्यात्माचा प्रांत हा असं म्हणतात की त्याग करणं हे अध्यात्मामध्ये महत्त्वाचं असतं. पण मी असं सांगेन की त्याग करणं हे महत्त्वाचं नाही आहे, उत्तम गोष्ट पकडणं हे महत्त्वाचं आहे. म्हणजे सोडणं म्हणजे अध्यात्म नाही आहे, तर चांगलं धरणं म्हणजे अध्यात्म आहे. म्हणजे याचा अर्थ काय होता? मला असं म्हणायचं आहे, उदाहरणच दे. माझं बाळ कधी कधी हातामध्ये माझं एखादं पेन हातामध्ये घेतं आणि ते पेन ते देतच नसतं. मला माहिती आहे आता हे पेन त्याच्या डोळ्याला लागू शकतं, त्याच्या हाताला लागू शकतं, त्याची नीप त्याला लागू शकते. मग त्याच्या हातातून ते मला काढून घ्यायचं. मग मी काय करणार? मी जास्त सुंदर दिसणार एखादा खुळखुळा त्याच्यासमोर आणणार की त्याला खुळखुळा देणार की आता ते पेन मला दे, हा खुळखुळा घे. ते अबजूक पेन त्याच्या हातातून सुटतं आणि तो ते खुळखुळा पकडतो. बघा, आता आपल्याला नॉनव्हेज सोडायचं आहे, तर आपल्याला चांगल्या गोष्टी पकडल्या पाहिजेत. नॉनव्हेज सोडायचं नाही आहे, नॉनव्हेज सुटलं पाहिजे. एखादी उत्तम गोष्ट मिळवण्यासाठी एखादी मध्यम किंवा कनिष्ठ गोष्ट सोडणं हा माणसाचा गुणधर्म आहे. त्या मनाच्या क्वालिटीचा आपल्याला इथे उपयोग करून घ्यायचा आहे. त्यासाठी काय करायचं? तर हे नॉनव्हेज कसं आपोआप सुटू शकतं याची सगळ्यात महत्त्वाची मेक आहे संगत. सगळ्यात महत्त्वाची मेक आहे संगत. आपल्या आजूबाजूला असे मित्र आपले असतात की जे आपल्याला म्हणतात चला आज मस्त ताव मारू, छान खाऊ पिऊ, आपण मस्तपैकी मजा करू, एन्जॉय करू. म्हणजे हे खाणं म्हणजे एन्जॉय, ही एक व्याख्याच जणू झालेली आहे. तर अशा मित्रांचा संग थोडे दिवस टाळायचा. कधीपर्यंत टाळायचा? जोपर्यंत आपण आपल्या मनाने सक्षम होत नाही ना, तोपर्यंत आपण या मित्रांचा संग टाळायचा. मग काय करायचं? नक्की संतांची संगत धरायची. कशी धरायची ताई संतांची संगत? रोज कीर्तन ऐकायला जायची का? किंवा एखाद्या कीर्तनकाराच्या गाडीतच बसून आम्ही फिरायचं का? याला संत संगत म्हणतात का? अजिबात नाही. संत संगत म्हणजे काय? ऐका, तुम्ही कुठल्याही
ठिकाणी कामाला असाल, कुठल्याही ठिकाणी तुम्ही जॉबला असाल, की कुठल्याही प्रकारचं काम तुम्ही करत असाल, मग ते कलेच्या क्षेत्रामध्ये असेल किंवा ते बँकिंगच्या क्षेत्रामध्ये असेल किंवा ते IT क्षेत्रामध्ये असेल किंवा अगदी तुम्ही एखाद्या ठिकाणी कामगार असाल, कुठलाही तुमचा जॉब प्रोफाईल असेल, तरी सकाळी उठल्यावरती किंवा तुम्ही गृहिणी असाल फॉर दॅट मॅटर, कुठलाही प्रोफाईल तुमचा असेल, तुम्ही सकाळी उठल्यावरती एक माळ तरी जपण्याचा प्रयत्न करा, नामस्मरण करण्याचा प्रयत्न करा. आणि जर तुम्ही गेली 3-4 वर्ष नामस्मरण करताय तर अजून एक गोष्ट त्याच्यामध्ये ॲड करा की तुम्ही त्या नामस्मरणानंतर माळ खाली ठेवून डोळे मिटून ध्यान करण्याचा प्रयत्न करा. जास्त वेळ नाही, 1-2 मिनिटं, 2 मिनिटापासून सुरुवात करा. संत संगत, त्याचे पॉईंट सांगते. सगळ्यात पहिलं म्हणजे माळ जपणं. संत संगत मिळवण्यासाठी कुठल्या तरी अशा माणसाची जो माणूस अस्तित्वात आहे त्याच्या संगतीमध्ये मला माझ्या गुरूंची संगत, अनेक लोकांचे गुरु असतात, केलेले असतात गुरु, आहेत गुरु म्हणजे, पण ते कुठल्या तरी क्षेत्रामध्ये राहतात, ते नेहमी फिरतीवरती असतात, ते अवेलेबल नाही आहेत, किंवा काही लोकांचे गुरु देहामध्ये नाही आहेत. मग अशा लोकांनी काय करायचं, त्यांची संगत नाही मिळू शकत. सकाळी माळ जपण्यापासून सुरुवात करा. इमाने एतबारे माळ जपा. त्याच्यानंतर 2 मिनिटं ध्यान करा. 2च मिनिटं ध्यान करा. शांत स्वमध्ये स्थित व्हा. ते कुठल्या तरी एक ग्रंथ वाचनात ठेवा. ज्ञानेश्वरी इज अ वन स्टॉप सोल्युशन फॉर एव्हरीथिंग. तरी सुद्धा जर ज्ञानेश्वरी समजत नसेल, वाचता येत नसेल, तर दासबोध वाचा. दासबोध नसेल तर दुसरा एखादा ग्रंथ वाचा. भक्तिविजय ग्रंथ वाचा. तोही नसेल तर हरिपाठ वाचा. हरिपाठही नसेल, मनाचे श्लोक वाचा. जो कुठला ग्रंथ, जे कुठल्या शब्दरूपामध्ये तुमच्याकडे आध्यात्मिक श्लोक ओव्या अवेलेबल आहेत, तुकारामांची गाथा, एखादा अभंग वाचा. काहीतरी वाचा दिवसाला. वाचन झाल्यानंतर काय करायचं, एखादा अभंग जर वाचत असाल, फक्त एखादा अभंग वाचा. एक अभंग वाचायचा आणि त्याच्यावरती चिंतन करायचं. म्हणजे काय, काळाची बा उडी पडेल बा जेव्हा, सोडवेना तेव्हा माये बाप. संत तुकाराम महाराज असं म्हणाले. म्हणजे नक्की काय होणार आहे, मृत्यू, मग हे असं, मग ते तसं, याच्याबद्दल चिंतन करा. कॉन्टेम्प्लेशन, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. वेन एव्हर यू आर रीडिंग समथिंग, कॉन्टेम्प्लेट अबाउट इट. त्याच्याबद्दल चिंतन करा. काय असतं माहिती आहे का, गोष्टी जेव्हा आपण अन्न खातो तेव्हा ते शरीरात जातं आणि ते असंच्या असं जर बाहेर पडलं तर त्याचा काही उपयोग नाही आहे. त्यातले न्यूट्रिएंट्स आपल्या शरीराने ॲब्झॉर्ब केले पाहिजेत, तर त्याचा उपयोग आपल्या शरीरासाठी आहे ना. अगदी त्याप्रमाणे ज्या वेळेस आपण एखादा अभंग वाचतो, एखादी ओवी वाचतो, तर ती अशीच सोडू नका. त्याचं चिंतन करा. जेव्हा आपण त्याचं चिंतन करतो तेव्हा त्या विचारांचं सिंचन आपल्या विचारांमध्ये होत असतं आणि त्या विचारांमधून मग ते हळूहळू आचरणामध्ये येत असतं. तर अशा पद्धतीने तुम्ही वाचन करा थोडा वेळ तरी. म्हणजे हे सगळं करण्यासाठी तुम्ही म्हणाल ताई दिस इज अ व्हेरी बिग प्रोसेस, मग ते वाचायचं, मग ते चिंतन करायचं, तुम्ही म्हणता एवढं सगळं, जास्त वेळ लागत नाही. आता पण तुम्ही अनेक वेळेस TV बघत असताना काही डोक्यामध्ये विचार चालू असतातच ना, मग ते विचार जे चालू असतात तर त्यावेळेस काही त्याला सेपरेट वेळ द्यावा लागत नाही, ते आपोआप चालू असतात. तर तुम्ही कुठला तरी एखादा ग्रंथ वाचा. म्हणजे अदर दॅन ग्रंथ तुम्ही काय वाचू शकता. ल.रा. पांगारकरांनी संतांची खूप छान चरित्र लिहून ठेवली आहेत. ही गोष्ट मी स्वतःच्या पर्सनल आयुष्यामध्ये अनेक वेळा करते. कधी कधी काय होतं, आपण जॉब करत असताना, आपण भौतिक आयुष्य जगत असताना, मुलं बाळ संसार हे सगळं करत असताना ना, बऱ्याच वेळानं असं वाटतं की मला संत संगतच मिळत नाही आहे. मी कुठल्या तरी आध्यात्मिक व्यक्तीशी 2 मिनिटं फोनवर बोलावं, कोणाला फोन जरी करावा म्हटलं तरी समोरची व्यक्ती कधी अवेलेबल नसते, कधी ती व्यक्ती आउट ऑफ स्टेशन असते, तर त्यांच्याशी आपण बोलू शकत नाही. मग अशा वेळेस कसं करायचं, संत संगत कशी मिळवायची आपण. तर काही लोकांनी छान चरित्र लिहून ठेवलेली आहेत. त्यातलेच एक म्हणजे ल.रा. पांगारकर. अतिशय लक्ष्मणजी पांगारकर ही अतिशय अधिकारी व्यक्ती होती, ज्याने अनेको संतांची चरित्र लिहिलेली आहेत. तर त्यांनी लिहिलेली चरित्र थोडा वेळ, एक 5-10 मिनिटं तरी त्यांच्या पुस्तकातला एखादा प्रसंग वाचावा आणि तो प्रसंग वाचत असताना तो इतका मनापासून वाचावा की त्या वातावरणामध्ये आपण जाऊन पोहोचलो पाहिजे. ल.रा. पांगारकर असतील, लीला गोळे असतील. लीला गोळे यांनी लिहिलेली अनेको चरित्र वाचलेली आहेत. लीला गोळे यांनी घास घेई पांडुरंग हे नामदेव महाराजांच्या आयुष्यावरती लिहिलेलं चरित्र आहे. नाथ महाराजांच्या आयुष्यावरती लिहिलेलं चरित्र आहे. संत मुक्ताबाईंच्या आयुष्यावरती लिहिलेलं चरित्र आहे. संत तुकाराम महाराजांच्या आयुष्यावरती लिहिलेलं चरित्र आहे. एवढंच काय, आदिगुरु शंकराचार्य यांच्या आयुष्यावरती लिहिलेली चरित्र आहेत. तर लीला गोळे या जरी लेखिका असल्या ना, तरी
त्यांनी म्हणजे घटनाक्रम जर आपण थोडा वेळ इग्नोर केला, संतांच्या आयुष्याचा घटनाक्रम त्याच्यामध्ये योग्य आहे की अयोग्य आहे, बरोबर आहे की चुकीचं आहे, या गोष्टी पडताळत बसण्यापेक्षा ना भावनिक दृष्टीने त्यांनी ते प्रसंग कसे मांडले याचा आपण अनुभव घ्यावा. ते वाचत असताना त्याच्यामध्ये गुंग होऊन जावं की हां, संत नामदेव महाराज आले, राऊळामध्ये आले, त्यांनी पांडुरंगाचं दर्शन घेतलं, त्यांनी पांडुरंगासमोर नैवेद्य ठेवला. हे सगळं करत असताना ना, हे सगळं वाचत असताना ना त्या वातावरणामध्ये जावं. संत ज्ञानेश्वर महाराज भिक्षा मागण्यासाठी गेले. मग तिथे समोरून व्यक्तींनी काय म्हटले, समोरच्या व्यक्तींनी जरी धिटकारलं तरी सुद्धा ज्ञानेश्वर महाराज स्वतःच्या स्थितीवरतून ढळले नाहीत. त्यांनी स्वतःचं माणूस पण सोडलं नाही, त्यांनी स्वतःचं संतत्व सोडलं नाही. त्यांनी मी संत म्हणून असा वागतोय असं नाही, पण त्या परिस्थितीत ते कसे रिॲक्ट झाले या गोष्टी ना आपण हळूहळू वाचनातून जेव्हा आपण त्या एन्व्हायरमेंटमध्ये जातो ना, तेव्हा खऱ्या अर्थाने आपण संत संगतीत जात असतो. त्या वाचनामधून त्या एन्व्हायरमेंटमध्ये जायचं, एकदा अनुभव हा घेऊन बघा. थोडा वेळ का होईना आपण आपल्या बाह्य परिस्थितीपासून डिटॅच होतो आणि बिलीव्ह माय वर्ड, तुम्हाला संत संगत मिळते. आणि जेव्हा अशा पद्धतीने संत संगत मिळायला लागते, हळूहळू ती आपल्यामध्ये मुरायला लागते ना, तेव्हा ना जेव्हा आपण ज्ञानेश्वर महाराजांची करुणामूर्ती बघतो, जेव्हा आपण ज्ञानेश्वर महाराजांचा तो भाव बघतो ना की कोण्याही जीवाचा न घडू मत्सर, तुकाराम महाराज म्हणतात, वर्म सर्वेश्वर पूजनाचे, मग तेव्हा आपल्या पूजेला सुद्धा अर्थ प्राप्त होतो. म्हणजे काही लोक म्हणतात ना की हे नुसतं कर्मकांड आहे. नाही बाबा नाही, तुझ्या भावनेवरती अवलंबून आहे. तू जर त्या भावाने पूजा केलीस तर तुला त्या समोरच्या मूर्तीतही देव दिसतो. भाव जर नसेल तर तुम्हाला जिवंत माणसातही देव दिसणार नाही. तुम्ही जर त्या भावाने जर समोर गेलात, वर्म सर्वेश्वर पूजनाचे, ती जेव्हा करुणा आपण तुकाराम महाराजांमधली बघतो, जेव्हा ती करुणा आपण ज्ञानेश्वर माऊलींमधली बघतो, तेव्हा आपल्या मनामध्ये अब्जूक करुणा जागृत होते. मग अशा वेळेत कोणी तुम्हाला सांगण्याची गरज लागत नाही की भूतदया दाखवायची, त्या प्राण्याला तू कसा मारतोयस, मग त्याला मारून तू कसा खाणार आहेस, असं तू करू नकोस, असं तुम्हाला दुसऱ्याने सांगण्याची गरज नाही लागत. तुमच्या अंतःकरणामध्ये त्या लहरी उमटतात, तुमच्या अंतःकरणामध्ये ते भाव उमटतात आणि हळूहळू तुमच्यापासून तशा पद्धतीचं अन्न ग्रहण करणं आपोआप सुटून जातं. आणि मित्रांनो, विश्वास ठेवा, अशा पद्धतीने जेव्हा तुमचं नॉनव्हेज सुटतं ना, हळूहळू म्हणजे ती पानं मुळं, तशा पद्धतीचे विचार, तशा पद्धतीचे भाव निघून जातात ना जेव्हा मनातून, तेव्हा चांगले भाव यायला लागतात. यालाच असं म्हणतात की आपण तमोगुणापासून रजोगुणापर्यंत, रजोगुणापासून सत्वगुणापर्यंत आलेलो आहोत. हा एक प्रवास आहे. म्हणून जेव्हा आपण या गुणांमधून, त्रिगुणात्मक आपली प्रकृती आहे, जेव्हा आपण तम, रज आणि सत्वगुणापर्यंत येत असतो ना, तेव्हा तो प्रवास करूनच यायचं असतं. तुम्ही जर डायरेक्ट जंप मारली ना, तर त्या पोझिशनवरती, सत्वगुणावरती टिकून राहणं एवढा वेळ शक्य होणार नाही. एवढंच कशाला, तर अनेक साधू पुरुषांनी असं लिहून ठेवलेलं आहे की जरी आम्हाला ब्रह्मज्ञान प्राप्त झालं ना, म्हणजे अगदी चराचरामध्ये पांडुरंग दिसतो आहे, ही निर्जीव वस्तू, या निर्जीव वस्तूतही मला पांडुरंग दिसतोय, असा जरी माझा भाव बनला ना, तरी सुद्धा तो भाव टिकण्यासाठी मला रोज साधना करायला लागते. रामकृष्ण परमहंस रोज साधना करायचे. ते म्हणायचे तो भाव टिकण्यासाठी, भाव मिळवण्यासाठी प्रयत्न, पण नंतर तो मिळाल्यानंतर तो टिकवण्यासाठी सुद्धा प्रयत्न करावे लागतात. म्हणजेच एकदा का आपल्या मधून आपली जर वाईट संगत सुटली, एकदा का आपली वाईट संगत सुटली, एकदा का आपल्याला संत संगत कशी मिळवायची हे कळालं, तर ती रोज मिळवण्यासाठी या काही गोष्टी नियमाने करायच्या. त्याच्यामध्ये माळ जपणं असेल, त्याच्यामध्ये थोडा वेळ ग्रंथ वाचन असेल, त्याच्यानंतर थोडा वेळ संतांचं चरित्र वाचन असेल, या 3 गोष्टी नियमाने करायच्या. जर कधी शक्य झाली नाही तर एक गोष्ट करा. एक गोष्ट तर नक्कीच करू शकता की जरी हातात माळ घेऊन जपणं झालं, शक्य नाही झालं, जर ग्रंथ उघडून असं टिपिकली बसणं शक्य नाही झालं, तरी अंतःकरणामध्ये ज्ञानेश्वर महाराजांची आठवण तर काढू शकता, एखादा प्रसंग तरी आठवू शकता. कोणाला सांगायचा नाही आपल्याला, आपल्याला आपल्या मनातच आठवायचा. तो कसाही आठवू दे, कसाही बोबड्या भाषेत, आपण आपल्या मनाशी कुठल्याही भाषेत बोलू शकतो, कशाही भाषेमध्ये ते बोलू तरी शकता ना. याच्यामधून आपल्याला संत संगत मिळेल. हळूहळू आपलं नॉनव्हेज खाणं सुटून जाईल. अहो, नॉनव्हेज खाणं काय, अनेको गोष्टी सुटतात, अनेको वाईट सवयी याच्यामधून सुटत जातात. काय होतं माहिती का, तम, रज, सत्व, याच्यानंतर आपली एक प्रज्ञाबुद्धी जागृत होते. आणि त्याच्यानंतर जी पातंजल योगसूत्रामध्ये सांगितली आहे, जी ऋतंबरा बुद्धी आहे ना, ती जागृत होते. ते एकदा का आपली सूक्ष्म बुद्धी जागृत झाली की मग आपल्याला जास्त काही करण्याची गरज नाहीये. जे आपण रुटीन, जे आध्यात्मिक फॉलो करतोय ते आपण फॉलो करू शकतो.
काय असतं माहिती आहे का, एखादा सामान्य मनुष्य परिसराकडे बघतो तेव्हा त्याचा दृष्टिकोन वेगळा असतो, आणि जेव्हा आध्यात्मिक मनुष्य परिसराकडे बघतो, आजूबाजूच्या गोष्टींकडे, घटनांकडे, परिस्थितीकडे बघतो, तेव्हा त्याचा दृष्टिकोन हा बदललेला असतो. आपण काय म्हणतो की सायन्स टेक्नॉलॉजी ॲडव्हान्स झाली आहे. केव्हा म्हणतो सायन्स टेक्नॉलॉजी ॲडव्हान्स झाली आहे? उदाहरणच द्यायचं झालं तर पूर्वीचे फोटोग्राफ्स, त्यांचं रिझॉल्युशन कमी असायचं, पण जसं टेक्नॉलॉजी पुढे पुढे जात आहे तेव्हा फोटोग्राफचं रिझॉल्युशन वाढतंय. तर पिक्सेल रेट इज इन्क्रीजिंग, पिक्सेल वाढतंय त्याचं. म्हणजे काय, जास्तीत जास्त सूक्ष्म होत चालले. वैज्ञानिक दृष्टीने बाह्य जगतामध्ये सूक्ष्मतेकडे जाणं म्हणजे वैज्ञानिक प्रगती आहे. पण आध्यात्मिक दृष्टीने अंतरंगातल्या वेगवेगळ्या भावना बघणं, स्वतःतलेच अनेको गुण बघत जाणं, स्वतःतलं मन, बुद्धी हे सगळं बघत त्याच्यामध्ये विकास करत जाणं, सूक्ष्मतेकडे जाणं, ऋतंबरा बुद्धीकडे त्याची वाटचाल करणं, ही आध्यात्मिक दृष्टीने होणारी प्रगती आहे. म्हणून वैज्ञानिक प्रगती वेगळी, आध्यात्मिक प्रगती वेगळी. परतोनी पाठी मोरे ठाके, आपण ते आपण देखे, देखत के वो ओळखे, हे तत्व मी. काय ओळखायचंय? हे तत्व मी आहे, हे ओळखायचंय. त्याच्यानंतर नॉनव्हेज का खाऊ नये ह्याची अनेक कारणं तुम्हाला माहिती असतात. त्यातलं सगळ्यात पहिलं कारण असं की आपलं जे बनवलेलं शरीर आहे ते शरीर नॉनव्हेजसाठी नाही आहे. म्हणजे काही लोक म्हणतात की आम्ही खाऊ शकतो, पचतंय ना आम्हाला, मग आपण खाऊ शकतो, का नाही खाऊ शकत? नॉनव्हेज भोगासाठी खाणं आणि नॉनव्हेज गरजेसाठी खाणं याच्यामध्ये फरक आहे. आता अनेको सीमेवरती सैनिक लढायला जातात, अनेको अशा प्रदेशांमध्ये जातात की जिथे तुम्हाला भाजीपाला, जिथे तुम्हाला धान्य अवेलेबलच नाहीये, तिथे तुम्हाला प्राणी मारून खावेच लागतात. अनेक वेळा युद्धप्रसंगांमध्ये अशी वेळ आली जिथे लोकांनी जुळलं खाल्लेली आहे, तो किडामुंग्या खाल्लेल्या, तिथे तुम्हाला ते खाणं गरजेचंच आहे. त्याला गरज असं म्हणतात. पण भोग म्हणून तुमच्या प्लॅटरमध्ये जर तुमच्या ताटामध्ये व्हेज वस्तू, छान फळं ठेवलेत, भाज्या ठेवलेत आणि नॉनव्हेज ठेवलेलं आहे, तर भोग म्हणून स्वतःची चवीखाली ना लोक सगळ्या गोष्टींना मारून टाकतात. म्हणजे राहू द्या ते प्रोटीन कंटेंट, लोक म्हणतात आम्हाला प्रोटीन नाही आहे, किंवा भाज्यांना आम्ही वनस्पती खात नाही, आम्ही वनस्पतींचे इमोशन्स वगैरे समजून घेतो आणि म्हणून आम्ही नॉनव्हेज खातो, आम्ही प्राण्यांना मारणं प्रेफर करू वगैरे वगैरे. काही नाही आहे. ही सगळी कारणं आहेत, ही सगळी कारणं आहेत. टेस्ट, तुम्हाला तुमच्या जिभेला ते आवडतं ना, त्या जिभेच्या जीभ या भोगासाठी इंद्रिय जे म्हणती तेची पुरुष जे करते ते तरलेची न तरती भवसिंधू. जे इंद्रिय म्हणेल ना ते काही जण करण्यासाठी तयार असतात. त्याच्यामुळे ते अनेको कारणं देतील. मग वनस्पतींमध्ये जीव आहे ना, मग प्राण्यांमध्येच पण तोच जीव आहे ना, मग तुम्ही वनस्पती खाता, मग आम्ही प्राणी खातो, मग आमच्यामध्ये फरक आहे. अरे बाबा, वनस्पतींना स्पायनल कॉर्ड नाही आहे. द इमोशन्स, द फिलिंग, ती जाणीवच त्यांच्यामध्ये जवळजवळ अतिशय कमी प्रमाणामध्ये, एकदम कमी प्रमाणात आहे. पण प्राण्यांमध्ये तरी बाबा स्पायनल कॉर्ड आहे, त्यांना त्यांची जाणीव आहे, त्यांच्यामध्ये भरपूर सगळ्या भावना आहेत. ॲज कम्पेअर टू प्लांट्स भावना भरपूर आहेत. त्यांच्यामुळे तुम्ही त्यांना मारणार, आणि त्यांच्या जो मारत असताना एखाद्या प्राण्याला जेव्हा तुम्ही मारता तेव्हा प्राणी असं तर म्हणत नाही ना, ये मला मार, किती छान वाटतंय, तू माझ्यावरती सुरी चालवतोय, असं नाही ना प्राणी म्हणत. तो यातनाच भोगत असतो, त्याला वेदनाच होतात. आपल्याला ब्लेडने कापलं तर किती दुखतं, पण आपण एखाद्या प्राण्याचा गळा अतिशय कचा कापतो आणि मग त्याला खातो. हा कुठला निर्घुण प्रकार आहे हे समजून घेतलं पाहिजे. अहिंसा परमो धर्म हे कोणी सांगायची काय गरज आहे? ते करत असताना तुम्हाला दुःख होत नाही का? म्हणजे तुम्ही तुमच्या भावना बाजूला ठेवलेल्या आहात का? ह्याचा विचार करणं. विजय काय होतं? तुमची जीभ विजयी होते. तुम्हाला खायचं असतं म्हणून तुम्ही खाता. सगळ्यात पहिल्यांदा माणसाचं शरीर त्याच्यासाठी बनलेलं नाही आहे. जर बनले असते तर आपल्याला 2 मोठे सुळे दिलेले असते, जेणेकरून आपण मांस खाऊ शकलो असतो. दुसरी गोष्ट, शरीरामधली आतडी जी आहेत आपली, ती आतडी, जे काही मांसाहारी प्राणी आहेत त्यांच्या पोटातली आतडी आणि आपल्या पोटातली आतडी याच्यामध्ये फरक आहे. आपल्या पोटामध्ये जठराग्नी जागृत असतो. जठराग्नी म्हणजे काय, तिथे आग पेटलेली नसते. देअर इज एन ॲसिड विच ब्रेक्स डाऊन द फूड. ते इथे एक ॲसिड आहे जे तुम्ही अन्न खाता ते ब्रेकडाऊन करतं, त्याच्यामधून तुम्हाला एनर्जीज येतं. तर त्या ज्या ॲसिडचा जो pH आहे, दॅट pH इज नॉट सफिशियंट
त्या pH लेवलला मांसाहार पचलं जाणं शक्य नसतं. म्हणून जे लोक मांसाहार करतात, मांसाहारसारखं कॉम्प्लेक्स फूड जे खातात ना, ते फूड तिथेच राहतं. शरीरात खाल्लेलं अन्न लवकरात लवकर पचून त्यातले लवकरात लवकर न्यूट्रिएंट्स जेवढे तुम्हाला पटकन मिळतील ते अन्न आपल्यासाठी फार चांगलं असतं. त्याच्यामुळे मांसाहार आतडीमध्ये जास्त वेळ राहतो. त्याच्यानंतर तुम्ही हे तर ऐकलंच असेल की लोक अंडी आवडीने खातात, तर अंड्यांचे पण 2 प्रकार असतात. इट इज लाईक जसं एखाद्या बाईचं मेन्स्ट्रुअल सायकल असतं, जसं एखाद्या बाईला मासिक धर्म आल्यानंतर तिच्या शरीरातून काही स्त्राव बाहेर पडतो, जे काही अनयुज्ड अंड असतं, एग असतं, ते बाहेर पडतं, त्यामुळे तिला मासिक धर्म येतो. अगदी त्याप्रमाणे कोंबड्यांना सुद्धा तशा पद्धतीचा मासिक धर्म येतो. मग काही वेळेस ते अंड फर्टिलाइज झालेलं असतं आणि बऱ्याचशा वेळेस ते अंड अनफर्टिलाइज्ड असतं, ते फर्टिलाइज झालेलं नसतं. मग जेव्हा तुम्ही अंड फोडता तेव्हा अनेक वेळेस त्याला लाल लाल डॉट असतात. ते कशामुळे असतात की त्याच्या आतमध्ये कोंबडीचं छोटंसं पिल्लू वाढतं आहे. मग त्याला जर तुम्ही मारून खाणार असाल तर ते किती मोठं पाप आहे. दुसऱ्या प्रकारचं अंड जे अनफर्टिलाइज्ड आहे, जे फर्टिलाइज झालेलं नाही आहे, ते पिवळं बलक तसंच असतं. म्हणजे तुम्ही त्या कोंबडीचं मेन्स्ट्रुअल सायकलचं वेस्ट खाताय का, याचा अर्थ. जरा विचार करा ना, किती घाणेरडी गोष्ट आहे ही. ऐकायला सुद्धा किती घाण वाटतं ना. स्वतःतल्या विकृतीला बढावा द्यायचा की स्वतःमधल्या चांगल्या इमोशन्सला बढावा द्यायचा, हे तुमच्या हातामध्ये. जसं अन्न आपण खाणार तसंच आपलं मन बनत जाणार आहे. त्यामुळे आपलं मन जर चांगलं असावं असं वाटत असेल, पुन्हा एकदा मी म्हणेन की हा व्हिडिओ त्याच्यासाठीच आहे की ज्याला अध्यात्मामध्ये काहीतरी प्रगती करायची आहे. त्याच्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल की आपलं मन चांगलं बनावं, आपली अध्यात्मामध्ये चांगली प्रगती व्हावी, तर तुम्ही या सगळ्या गोष्टींपासून दूर राहिलं पाहिजे. तशी संत संगत धरली पाहिजे. याचा अर्थ आपल्या मित्रांना सोडायचं का, आपल्या फॅमिलीला सोडायचं का, तर नाही. आपण आपल्या पद्धतीने आपल्या संत संगतीची व्यवस्था करायची आणि या लोकांमध्येही राहायचं. काही दिवसांनी बघा, आपण त्यांच्या संगतीत जाऊन आपण बदलण्यापेक्षा ते आपल्या संगतीत आल्यावर त्यांनी बदललं पाहिजे ना. इतकं आपण स्ट्रॉंग व्हावं, इतकी आपली धारणा स्ट्रॉंग असली पाहिजे की आपल्या संगतीत आल्यानंतर ते बदलतील. तर अशा पद्धतीने आपण आपल्या आयुष्यामधून नॉनव्हेजच काय, अनेको अनवॉन्टेड गोष्टी असतील, अनेको वाईट सवयी असतील, त्या आपण करू शकतो. श्रोते करण्यासाठी या गोष्टी आपण रोजच्या रोज नियमित रीतीने केल्या पाहिजेत. माळा जपणं, ग्रंथ वाचणं आणि कुठल्याही संतांच्या चरित्रातला थोडासा का होईना भाग त्याचं आकलन करणं किंवा वाचणं हे अत्यंत गरजेचं आहे.